परब्रह्म तस्मै विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही बरं का, नाही तर टेंगुळेल. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येकजण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो, हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मी तुमच्यासमोर उभा आहे. आता वारकरी साहित्य म्हणजे तुम्हाला काय वाटतं? वारकरी साहित्यामध्ये काय आहे? फक्त अभंग आहेत का? वारकरी साहित्यामध्ये एवढा नमोद ठेवा आहे, सुरल अभंग आहेत, गवळण, भारुड, श्लोक, पदे, ओव्या, दोहे, कबीर महाराजांचा एक अभंग म्हणजे अगदी खजिना आहे. परंतु हे तुमच्यामध्ये डोक्यातमध्ये बसत नाही. मला सांगा, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो? हरिपाठ होतो? कोणत्या मंदिरामध्ये? मला सांगा, एखादे दोन अभंग कोणाचे पाठ आहेत का? एक दोन अभंग तुमचे पाठ नाहीत. एखाद्या दोन कविता कोणाच्या पाठ आहेत? तुमचा अभंग पाठ नाहीत, कविता पाठ नाहीत. मला हेच सांगायचं आहे की आमच्या 68पेक्षा ही 40-45ची पिढी हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा तुमची 12-17ची पिढी हुशार आहे. पण काय भानगड झाले, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते एकतर तुमच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये बघा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांच्या कविता तुम्हाला शालेय अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि त्या कॉलेजपर्यंत असतात. एका संतांच्या अभंगावर, हरिपाठावर PhD होते, परंतु ते चांगलं ते तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि तुम्ही डोक्यात घेत नाही. ही शोकांतिका आहे. मी बऱ्याच शाळात फिरतो. काही शाळामध्ये बघा, मराठी मीडियमच्या पुण्याच्या खेडेगावच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांचे 2-2 अभंग पाठ आहेत. आणि मुलांनो, अभंग या शब्दाची फोड करा. अभंग, ज्याच्या आयुष्यामध्ये 1-2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. 5 रुपयाचा हरिपाठ आहे, मॅडमच्या हातात आहे बघा. त्याच्यामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो या अभंगाचा? अवघाची संसार म्हणजे आपला स्वतःचा घरातला संसार म्हटलं आहे का? पप्पा, मम्मी, गुड्डू आणि नुड्डू असं नाही म्हटलं. याचा व्यापक अर्थ जगाचा संसार म्हटलं आहे. पण तो जगाचा संसार तुम्हाला जरी नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचं कराल एवढं तरी या अभंगातून तुम्ही शिकला तरी फार झालं. आणि आनंद भरेनं तिन्ही लोक म्हणजे तिन्ही लोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळ्या लोकांमध्ये आनंद निर्माण करील. एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा आहे, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचं, कोणाकोणाला मोठं व्हायचं? हात करा, मी मार्ग सांगतो. अहो, प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. खाली हात करा. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये, संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार, एक सुविचार काही फक्त भळाभिंतीवर लिहिण्यासाठी नसतात, आचरणात आणायचे असतात. प्रत्येक चांगल्या विचारामध्ये, सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. तुमची पिढी खरं तर फार हुशार आहे, परंतु जे तुमचा अभंग पाठ नाही. परंतु तुमचं काय पाठ आहे मला माहीत आहे. ऑर्केस्ट्राची गाणी, सिनेमाची गाणी, DJ पुढली गाणी काय असतात? संतांचे अभंग. आणि या गाण्यामध्ये काय फरक असतो? अभंगाच्या चाली, गवळण, भारुड, श्लोक, ओव्या याच्या चाली DJच्या गाण्यापेक्षाही चांगल्या असतात. पण ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये बहिणाबाईचं बघा, एक मीराबाईचं भजन आहे, मागं म्हणाल का? त्या भजनाचा अर्थातून तुम्ही काय घ्यायचं? एकच पद आहे, जैसी लागी लगन मेरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. काय जवळजवळ सगळ्या मुली म्हणल्या, पण 1-2 मुली निस्त्या गालात हसल्या. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बदनाम होई म्हणायला सांगितलं आहे?
संतांचा अभंग, संतांचा एकदा चांगला विचार जर तुमच्या तोंडामध्ये आला, डोक्यामध्ये बसला, मनामध्ये घुसला, नक्की तुमचं आयुष्य कधी भंग होणार नाही. अभंग या शब्दाचाच अर्थ. आणि शिक्षण, शिक्षण या शब्दाची फोड करा. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं. शिक्षणाचा तुमचा गेलेला एक आठवडा. एखादा मुलगा काय करतो, 4 दिवस मामाच्या गावाला जातो, मुलगी मामाच्या गावाला जाते, यात्रेला जाते, 4 दिवस शाळेचे बुडतात आणि मग तो पोर्शन त्याला कवर होत नाही. ऑटोमॅटिक तो मुलगा मागं राहतो. ऑटोमॅटिक. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला. तुम्हाला एक लहानपणी पहिलीला एक गोष्ट ऐकली असेल बघा, 2 प्राण्यांची शर्यत लागते आणि त्याच्यात कोण जिंकतं? ससा चपळ होता तरी कासव जिंकलं. का जिंकलं? का जिंकलं? तर ते थांबलं नाही. ते क्षणाक्षणाला. म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं, काय बोध घ्यायचा? प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा असतो. प्रत्येक स्टोरीमध्ये एक मॉरल असतं, तात्पर्य असतं. तात्पर्याच्यातून एवढं घ्यायचं का तुम्ही थांबायचं नाही. म्हणजे काय करायचं? रोजच्या रोज गृहपाठ, होमवर्क, अभ्यास जर रोजच्या रोज केला तरच तुम्ही मोठे व्हाल. आणि तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, अरे आम्ही गरिबाचे, आम्ही कमी हुशार, आम्ही कसे मोठे होणार? गरिबाचा आणि कमी हुशार असलेला मुलगाच मोठा होऊ शकतो, फक्त त्याचं लक्ष कशाकडे पाहिजे. पण काय झालं, एका शाळेमध्ये बघा, आत्ताची सत्य घटना सांगतो, ती 2 मागली मुलं आहेत ना, एक दुसऱ्याला दगड मारतोय. मी एका शाळेमध्ये रामनवमीचा दिवस होता, सरांनी सांगितलं रामायणावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सेतुबंधन आणि बिभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं. आणि जे पोरगं मारत होतं त्याचं लक्ष, त्याला विचारलं, अय मागून 3 नंबर, मागून 3 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तू म्हणतो याने मारलं. आता रावण काय तुम्हाला सापडणार? तुमचं शाळेमध्ये लक्ष नसतं तर रावण कुठं तुम्हाला सापडणार आहे लंकेमध्ये? मग तुमचं लक्ष काय? तुमचं लक्ष आहे एकमेकाला दगड मारणं? तुमचं लक्ष आहे शिक्षण. बघा, असाच एक विद्यार्थी होता नाठाळ. त्याचं शाळेमध्ये किंवा लक्ष नसायचं, तो गुरूंना उलटं बोलायचा. गुरूंना म्हणायचा, गुरु द्रोणाचार्य होते, पहिले कौरव पांडवांचे गुरु होते. तो काळा मुलगा त्याला पुढं बोला जरा, इकडे हां ते दोघंही या इकडं. ये तू काय आहे, बऱ्याच वेळेला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. काहींना शंका असते, अरे मी काळा आहे, मी गोरा आहे, मी बुटका आहे, मी लुकडा आहे, मी नकटा आहे, मी वाकटा आहे. प्रत्येकजण वाकटासुद्धा मोठा होऊ शकतो, फक्त त्याने असा वक्तेपणा करता कामा नये. प्रत्येकजण मोठा होऊ शकतो, प्रत्येकाला संधी आहे, वेगवेगळं क्षेत्र आहे. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठंही बेरोजगारी नाही. पुण्यासारख्या ठिकाणी कामगार मिळत नाहीत. 90% लोक UP बिहारचे आहेत, 10-20% लोक विदर्भ मराठवाड्यातले आहेत. बेरोजगारी आपल्याकडं मुळीच नाही. पण बेरोजगारी कुणाकडे, कुणासाठी माहिती आहे का? ही अशी ज्यांचं लक्ष नसतं, शाळेत एकमेकाला मारत असतात किंवा शाळेत लक्ष नसतं आणि ही पुढं बेकार होतात, आणि त्यांच्यासाठी फक्त बेरोजगारी आहे. नाहीतर आजही बेरोजगारी नाही. पुण्यासारख्या ठिकाणी प्रत्येक बघा, पुण्यामध्ये जे मोठमोठे अधिकारी आहेत ना, मॅनेजर, परचेस मॅनेजर, डिझाईन मॅनेजर, HR मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, हे सगळे बाहेरचे आहेत. काय त्यांचे आडनाव माहिती आहे का? दुबे, चौबे, तिवारी, त्रिपाठी, मिश्रा, पांडे, अगरवाल, सगळे बाहेरच्या राज्यातले आहेत. आणि आमचे असे एकमेकाला खडे मारून, खोड्या करून, DJ पुढे नाचून किंवा बैलगाडा शर्यत पुढाऱ्यांमागं पळून आमचे असेच बेकार राहिलेत. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचं लक्ष कशालाकडे पाहिजे? द्रोणाचार्यांचा असा एक शिष्य होता, त्याचं गुरूंना नेहमी तक्रार असायची. तो गुरूंना म्हणायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मित्रांनो, गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात असं होतं का? एकाला शिकवतात, मागच्याला नाही. सगळ्यांना सारखं शिकवतात. परंतु त्या द्रोणाचार्यांजवळ त्याची तक्रार असायची दुर्योधनाची, मला चांगलं म्हणत नाही, अर्जुनाला म्हणता. मग गुरुने त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी दोघांना एका झाडाजवळ नेलं आणि त्यांना सांगितलं, झाडावर एक पक्षी बसला आहे, त्या पक्ष्याचा डोळा तुमच्याकडं असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, तिकडं पाहायचं आणि सांगायचं तुम्हाला काय काय दिसतं. पहिलं दुर्योधनला बोलावलं आणि सांगितलं, पक्ष्याचं बाण मारण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुला काय दिसतं? त्यावेळेस
दुर्योधनानं पाहिलं, सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पानं हलताना दिसतात आणि पक्षी बसला दिसतो, पलीकडं आकाशही दिसतं. असं उत्तर देऊन त्यानं बाण मारला. त्याचा बाण कुठंतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं. त्यावेळी अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्ष्याचा काय दिसतो, डोळाच दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण त्याच्याऐवजी त्या पोरांना खडे दिसतात, एकमेकांना मारायचं दिसतं, किंवा एखादा कोण आपल्याकडे बघतंय, कोण आपल्याकडं बघतंय का. आणि मग त्याचं सुरू होतं, जेव्हा बघतेस तू माझ्याकडं, यांना हे दिसतं. हे तुम्हाला सगळं तुमच्या वयाच्या नंतर 25च्या नंतर दिसायला पाहिजे, ते आत्ता दिसतं. तुमचं लक्ष कशाकडे पाहिजे, सध्या काय लक्ष आहे तुमचं, शिक्षण. मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि तुमच्या डोक्यामध्ये जर 29चा पाडा असेल, कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण तुमच्याकडे 100ची नोट असेल, एखादा आड बाजूला गाठून 2 ठोके देऊन काढून घेऊ शकतो. म्हणून तुमचं लक्ष फक्त तुमच्या लक्षाकडं म्हणजे शिक्षणाकडं पाहिजे. आणि मित्रांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण, सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणाची संधी आयुष्यातून एकदाच असते. एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही. ओघळून गेलेलं पाणी परत उलट्या वाटानं येऊ शकत नाही. तसं शिक्षणाची एकदा गेलेली वेळ, एकदा गेलेली संधी, एकदा गेलेलं वर्ष, एकदा गेलेला ताससुद्धा परत मिळत नाही. म्हणून आयुष्यामध्ये शिक्षणाची संधी आहे, तिचं सोनं करा. जरा ताठ बसा, ताठ. कारण मी तुमची बॅटरी इतकी चार्जिंग फुल करून देणार आहे 1 तासामध्ये. आयुष्यामध्ये तुमचे महत्त्वाचे 2 तास असतील. कोणते 2 तास महत्त्वाचे आहेत तुमचे आयुष्यात, कोणते माहीत आहे. 1 तास बघा, तुम्ही 25-27 वर्षाचे व्हाल त्यावेळेला एक ब्राह्मण काका असेल, तुम्हा दोघांना इकडं तिकडं उभा करेल, मध्ये उपारणं धरेल आणि सुरुवात करेल, शुभमंगल. हा, हे तुम्हाला माहिती आहे. तो तास तुमचा सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही हा तास नीट ऐका. तो तास जर सक्सेसफुल व्हायचा असेल तर ह्या तासामध्ये जे सांगतोय ना, तुम्ही पाऊस पडताना पाहिला, पावसाचे काही थेंब मातीमध्ये पडतात, विरून जातात. काही थेंब लोहाराच्या तप्त आयरणीवर पडतात, बाष्पीभवन होतं. काही थेंब सापाच्या तोंडामध्ये पडतात, त्याचं विष होतं. काही थेंब आळवावर पडतात, क्षणभर मोत्यासारखे चमकतात, उन्हानं विरघळून जातात. परंतु एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो, त्याचा मोती होतो. माझ्या विचारांचा एखादा थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडला, तो विचार जर डोक्यामध्ये घेतला आणि तसं जीवनामध्ये वागला तर नक्की तुमच्या जीवनाचं मोती नाही तर सोनं होईल, हा विश्वास देऊनच जाणार आहे. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा. म्हणून जरा ताठ बसा, ताठ. कारण मी तुमची बॅटरी येत्या 1-1.25 तासामध्ये इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, इतकी फुल कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. म्हणजे त्या दुसऱ्या तासात सक्सेस व्हायचा असेल तर हा तास डोक्यामध्ये घ्या. कारण काय होतं, तुमची पिढी बऱ्याचदा व्हावत जाते, अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते, गांभीर्य नसतं आणि मग तुमची पिढी वाहवत जाते. बघा, बऱ्याच वेळेला अलीकडं तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचं हात वर केला. जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन, पाकिस्तानसुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. अगदी पाकिस्तानचा आतंकवादीसुद्धा तुला म्हणणार नाही, अय भावड्या अभ्यास करू नको, नाही तर गोळी घालील. म्हणत आहे का, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु काही शत्रू आहेत आणि ते शत्रू कुठं बाहेर नाहीत. तुमच्या आतमध्ये काही शत्रू दडलेत, ते तुम्हाला आयुष्यात मोठं होऊन देणार नाही. कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये माहीत आहे तुम्हाला? कोणते शत्रू आहेत? टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू. कोणता नाही माहिती? आळस, कंटाळा, बेफिकिरी,
नाही अभ्यास केला तर काय सर थोडंसं बोलतील, लाल चेहरा देतील, सरांचं काही बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर हे आतले शत्रू पहिले बाहेर काढा. आणि पहिलं त्यापेक्षा महत्त्वाचं तुमचे काही दुश्मन आहेत. माहिती आहे का तुम्हाला दुश्मन तुमचे आहेत माहिती आहे, पण ते तुमचे जानी दुश्मन आहेत. जानी म्हणजे जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास, गृहपाठ, होमवर्क सगळं सोडून तुम्ही त्यांच्या पुढं टोळू बघत असता. ती बाई येते, हिची खोडी करते, ती कुरघोडी करते. कोण तो दुश्मन? कोण? टी व्हीच्या काय मालिका आहेत, काय मालिका निघाल्यात. तुझ्यात जीव रंगला आणि तुमचा अभ्यास गृहपाठ सगळं सोडून त्याच्यात जीव रंगला. मला सांगतो टी व्हीतला 90% टाईम करा कमी. एखादी मालिका बघा कोणती तर धर्मवीर संभाजी, देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती, शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, जगून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. 39 दिवस त्या औरंगजेबानं आमच्या संभाजीराजांचे हाल करून मारलं. किती दिवस? 39 दिवस हाल करून मारलं. पण त्या औरंगजेबाचं कुठं भारतात थडगंसुद्धा नाही. पण आमच्या राजांची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते. का? तर देशासाठी जगला तो जगला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला, स्वतःसाठी जगला तो मेला, धर्मासाठी देशासाठी बलिदान दिलं म्हणून त्यांची जयंती साजरी होते. आज 300 वर्ष झाली. साल 300 बीत गए. शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा, पूछ लो संसार को. कोण जिंकलं? मरून सुद्धा आमचे संभाजीराजे जिंकले. त्या औरंगजेबाला पुढे राजाराम महाराजांनी, ताराणींनी, संताजी घोरपडे आणि जाधव यांनी आपल्या मातीत 17 वर्षानंतर गाडलं. त्याला परत जाता आलं नाही, तरीही त्यांना आपल्या महाराष्ट्रात घुसता आलं नाही. मग मला सांगा तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कुठं बलिदान द्यायचं आहे का? देशासाठी बलिदान द्यायचं आहे का? धर्मासाठी मारायचं आहे का? तुम्हाला काय करायचं आहे? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वयाच्या 13व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. इंग्रज अधिकाऱ्यांना सळोकी केलं. 2-4 इंग्रज अधिकारी ठार केले आणि मग त्यांना सापळा रचून पकडलं. पकडल्याच्या नंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली. माहिती आहे ना तुम्हाला? हे ऐकलं आहे ना? भगतसिंग फाशीची शिक्षा झाली. ज्या दिवशी त्यांना फाशी देण्यात येणार होती त्यावेळेला भगतसिंगचे आई वडील भाऊ सगळे भेटायला आले. त्याचा भाऊ त्याला खिडकीतून पाहून लांबूनच रडायला लागला. त्याला रडताना पाहून भगतसिंग म्हणाला, भैया रोना मत, अगर तुम रोगे तो मेरा बलिदान व्यर्थ हो जाएगा, रोना मत. त्याच वेळेला भगतसिंगाची आईसुद्धा बाजूला उभी होती. त्यावेळेला आमच्यासारख्या एकानं विचारलं, आईसाहेब तुमचा मुलगा थोड्या वेळानं फासावर जाणार आहे, त्याचा भाऊ रडतोय, तुमच्या चेहऱ्यावर काही दुःख दिसत नाही, तुम्हाला दुःख वाटत नाही? त्यावेळेला भगतसिंगाची आई म्हटले, नहीं, बिल्कुल नहीं. अगर ये मेरा दूसरा लड़का करतार सिंह ये भी देश के लिए कुर्बान हो जाएगा तो भी मुझे गर्व होगा, फक्र होगा. माझा दुसरा मुलगासुद्धा देशासाठी बलिदान द्यायची तयारी त्यावेळच्या मातांनी केली म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. आणि या स्वातंत्र्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. तुम्हाला फासावर जायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त तुम्हाला काय करायचं नेमकं? तुम्हाला माहिती आहे मोगलाईत कुणा बेगम मुमताजच्या स्मृतीखातर ताजमहाल बांधला गेला. तो होता एक शहाजहान. पेशवाईत कोणा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. फक्त मराठी शाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी. मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी. मग तुमच्या मातांनी कुठं स्वप्न पाहिलेत? तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं नाही, देशासाठी फाशी जायचं नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे तुम्हाला? डीजे पुढं नाचायचं आहे? तुम्हाला शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. तुमच्या आईवडिलांची फार मोठी स्वप्न आहेत, ते तुम्हाला काय फासावर देणार नाहीत. आपल्या देशामध्ये दुष्काळ येतो, महापूर येतो, अनेक संकटं येतात, कोरोना येतो, यातलं एकही संकट येणार नाही असा जर एखादा देवलशी म्हटला. देवलशी माहिती आहे ना तुम्हाला? देवलशी त्याच्या देवीला गंध लावतो, लिंबू देतो. माहीत नाही का? नाही पाहिला का? बघा अंगात आणतोय, माझ्या अंगात आलंय बरं का, झाला बाजूला सारखा. तो देवलशी सांगतो आपल्या देशात एकही संकट येणार नाही, फक्त आपल्या या शाळेमधला एक मुलगा फासावर द्यायचा आहे, एक मुलगा त्याच्या देवी पुढं कापायचा आहे. कोणाची आई तयार होणार आहे का? होणार आहे का?
अहो नाही, तुमच्या आईला फार जीव आहे तुमच्यावर. त्यांना फक्त एवढं वाटतं आमची बाळं शाळेत जातील, नीट ताहाट बसतील, मन लावून ऐकतील, कान देऊन ऐकतील, शिकतील, अभ्यास करतील, रोजच्या रोज ग्रहपाठ करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढी छोटीशी स्वप्न आहे त्यांची आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? फक्त शिकून सवरूनच तुम्ही मोठं होऊ शकता. फक्त शिकून सवरून. मी तुम्हाला मोठी उदाहरणं सांगणार नाही. तुम्ही बघा, सगळ्यात लहान प्राणी आहे कोणता? सगळ्यात लहान प्राणी असतो कोणता? उंदीर? मुंगी. हां, मुंगी सगळ्यात लहान. ती मुंगी बघा लाईनमध्ये असतात, शिस्तीमध्ये असतात आणि मुंग्या लाईनमध्ये कुठंतरी बाहेर पडलेलं धान्य, दुकानाच्या बाहेर पडलेलं, घरात पोत्याच्या बाजूला पडलेलं, कड्यावर पडलेलं, शेतातून धान्य अगदी लाईनमध्ये आपल्या पाठीवर घेतात. आणि पहिली सिमेंटची घरं नव्हती, घराच्या कोपऱ्यात कुठंतरी ते आपल्या बिळामध्ये घर बनवायचे आणि धान्याचे कण घेऊन त्या बिळामध्ये साठा करतात. आणि साठा चढत असताना त्या धान्याच्या, ज्वारीचं, बाजरीचं वजन त्यांच्या वजनापेक्षा डबल मोठं असल्यामुळं त्या बऱ्याच वेळा फिसलतात, धड पडतात, खाली पडतात, परत खाली येतात, परत खाली येऊन तो धान्याचा कण आपल्या पाठीवर घेऊन त्या आपल्या बिळामध्ये नेऊन ठेवतात. आणि इतका साठा करतात त्यांना पुढं वर्षभर पुरेल इतका. मला सांगा, मुंग्या आपल्या बिळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? का करून ठेवतात? कशासाठी? काय माहीत नाही. अहो, आमच्या पुणे भागातली 5वीतली मुलं याचं उत्तर देतात, पटकन देतात. सांगा, पटकन सांगा. मुंग्या आपल्या बिळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? खायलासाठी झालं. खायला तर सगळ्यालाच लागतं, आपल्यालाही लागतं. आपण खायला लागतं म्हणून आपण काय साठा स्टॉक करून ठेवत नाही. आपलं धान्य संपलं का आपण बाहेर दुकानात जातो. पण मुंग्यांना एका काळामध्ये बाहेर पडता येत नाही. कधी बाहेर पडता येत नाही? अहो, पावसाळ्यामध्ये त्यांचं धान्य संपलं आणि त्यांना धान्य आणण्यासाठी जर त्या बाहेर पडल्या पटांगणामध्ये, तेवढ्यामध्ये धो पाऊस आला, 8-8 दिवस पाऊस उघडत नाही, त्यावेळेला धान्य संपलं तर धो पाऊस आला, पुराचा लोंढा आला, अख्ख्या मुंग्या वाहून जातील. वाहून जातील म्हणजे मरून जातील. आणि मग मला सांगा, त्या लहानशा मुंगीपासून आपण काय शिकायचं? सशापासून जसं आपण क्षणाक्षणाला अभ्यास करायचा, तसं त्या मुंगीपासून काय शिकायचं? आपल्याला या विद्यालयामध्ये कशाचा साठा करून ठेवायचा आहे? आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी पुढं आयुष्यभर पुरेल एवढा कशाचा साठा करायचा आहे? डीजेचा? ज्ञानाचा, विद्येचा. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, हाय, मुंगीपासून एवढं शिकायचं, ज्ञानाचा, विद्येचा एवढा साठा पडायचा करायचा, पुढल्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तो उपयोगाला येईल. बस मला वाटतं तुमच्या मुलांना कंटाळा आला आहे. ताट बसा. कंटाळा आला नसेल तर ताट बसा. का बास रे, कंटाळा आला आहे का? नाही ना? मग मुंगीपासून काय शिकायचं? मुंगी एवढी एवढी मुंगी असते, तिच्यापासून एक धडा घ्यायचा. मुंगीला हिंदीमध्ये काय म्हणतात? ननी चिटे. जब दाना लेकर चढ़ती है, उभरती दीवारों से 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना ना कभी आखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की. मग प्रयत्न केला तर कधीच हरवत नाही. बघा, नदीमध्ये एक बुडी मारत असतो मोती शोधण्यासाठी. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है, मिलते न सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं आती, कोशिश करने वालों की. बऱ्याच वेळा तुम्ही सफल व्हाल, कमी मार्क पडतील, अपयश येईल, घाबरायचं नाही. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर कभी भी मत भागो तुम. और क्योंकि जय जयकार उसकी बिना मतलब नहीं होती, कोशिश करने वालों की. शिवाजीचा जय जयकार का होतो? मला सांगा. आत्ता जर मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तुम्हाला मी म्हणायला सांगितलं होतं का? शिवाजीचा जय जयकार का होतो? याला काय कारण आहेत?
अनेक राजे होऊन गेले. मला सांगा शिवाजीच्या जय जयकारचं कारण सांगा. शिवाजी पराक्रमी होता, शूर होता, योद्धा होता, राजा होता म्हणून होतो का? अहो पराक्रमी तर अनेक राजे होऊन गेले. मिर्झा राजे जयसिंग 23 किल्ले औरंगजेबाचा सरदार शिवाजीकडून घेतले, त्याच्या इतका शूर होता. कोंढाण्याचा सरदार उदयभान राठोड तो पण राजपूत हिंदू होता, शिवाजी इतका शूर होता. मेवाडचा चित्तोडचा पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप हे पण शूर होते. यादवांचे कृष्ण रामदेव राय हे पण शूर होते. मग त्यांचा जय जयकार कुठं का होत नाही आणि त्यांचे पुतळे का नाहीत कुठं? 350 देशामध्ये शिवाजीचे पुतळे आहेत. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात आणि साजरा होत असताना प्रत्येक ठिकाणी जय जयकार होतो. का होतो? आजही कोणताही कार्यक्रम असला आणि राजकीय नेते तर आपल्या स्वार्थासाठी म्हणतात. त्यांनी तर शिवाजी मर्यादित करता आणला आहे. त्यांनी शिवाजीचं नाव बदनाम करायचं काम चालवलं आहे. पण मी सांगतो शिवाजीचा जय जयकार का होतो, तर त्याचं प्रमुख कारण शिवाजीचं राज्य हे काय कुठं रयतेला लुटण्यासाठी नव्हतं, रयतेवरील जुलूम जबरदस्ती कमी करण्यासाठी होतं, रयतेला अधिकार देण्यासाठी होतं. रयतेला शेती त्यांच्या नावावर शिवाजीनं करून दिली, 7-12 उतारे करून दिले. आणि जी पट्टी पहिले अधिकारी वतनदार खोत कुलकर्णीची वसूल करायचे 500 रुपये 200 रुपये, ती शिवाजीनं अगदी नाममात्र पट्टी केली 5 रुपये 2 रुपये. आणि मग लोकांना कळलं अरे कोणाची राजवट बदलली आहे, कोणता नवीन राजा आला आहे. पहिले 200 रुपये घ्यायचे, 500 रुपये घ्यायचे, आता 2 रुपये घेतात, 5 रुपये घेतात. गल्ली गल्लीमध्ये चौका झाली. सगळे शेतकरी विचार करायला लागले, अरे तुला 2 रुपये आले, मला 3 रुपये आले, 5 रुपये आले. 500च्या ऐवजी 5 रुपये पट्टी आली. आणि मग लोकांच्या चर्चा झाली आणि एक याच्यातला जाणकर म्हटला अरे कोणता तरी नवीन राजा आला आहे. आणि काय त्या राजाचं नाव त्याने सांगितलं, छत्रपती शिवाजी. आणि मग चौकातल्या सगळ्या